नमस्कार मित्रांनो. आज आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं आणि खास डेकोरेशनसाठी माझ्या मेहुण्या आल्या आहेत. त्यांना पण काही आयडिया नव्हती की आम्ही काय बनवणार आहोत, त्यामुळे आम्ही जेवढं त्यांना सांगत होतो तेवढंच त्या करत होत्या. हा माझा मेहुणा विक्रांत खूप छान प्रकारे हेल्प करतोय. आम्ही फक्त फ्लावर्स आणले होते आणि त्यापासूनच काहीतरी बनवायचा प्रयत्न करत आहोत. हा सगळा गोंधळ संपवून रात्रीचे झोपायला वाजले 3, तरी बरंच काम राहिलं होतं. साहजिकच सकाळी उठायला लेट झाला. सगळ्यांचा चहा नाश्ता संपवून आम्ही उरलेल्या कामाला पुन्हा सुरुवात केली. सोना बाकीची कामं करत होती, त्यामुळे तिला उंबरठा पुसता नाही आला. ते काम या दोघी करत होत्या. युजली गावी सकाळी अगदी खूप छान हिरवं आणि थंडगार वातावरण असतं, पण पावसात मात्र इथे दिवसभरच असं वातावरण होतं. सलोनीला कदाचित जास्वंद जास्तच आवडलं होतं. दोघींनाही डेकोरेशनचा विसर पडलाय. ही मस्ती यांची अशीच चालू असते. दुपारचे 2 वाजलेत आणि आता विक्रांतची सकाळ झाली. त्याला हा उरलेला नाश्ता आणि त्यात थोडंसं सलोनीचं लेक्चर. कट केलेल्या पाईप्सचं स्टँड झालं आणि त्यावर काल केलेल्या फुलांची आरास लावत होतो. त्यानंतर सगळ्यांची फरमाईश म्हणून माझ्या हातचा मटर पुलाव बनवत होतो. एवढ्या पसाऱ्यात सुद्धा या दोघींना दांडिया खेळायच्या आहेत. आणि विक्रांत पण त्यांच्या खेळात सहभागी झाला. पण सलोनी मात्र कुठला भलताच राग काढत होती त्याच्यावर. कदाचित अर्पितावर पण. तेवढ्यातच अजून एका हौशी कलाकाराचे म्हणजे स्वानंदचे पदार्पण झाले. स्वानंद हा माझा दुसरा मेहुणा. सोना जेवायला बसायची तयारी करत होती. मी बनवलेल्या मटर पुलावचा सुगंध घेऊन सगळ्यांना आधीच खूप भूक लागली होती. जेवून सगळ्यांचं पोट आणि मन दोन्हीही भरलं. डेकोरेशन बऱ्यापैकी झालं होतं. थोडं पूजेचं सामान आणायचं होतं, म्हणून आम्ही निघालो मार्केटकडे. तसंच त्या दोघींनाही त्यांच्या गावी सोडायचं होतं. गाडीत सुद्धा यांची मजा सुरूच होती. दिवसभर काम करून पण ह्या दोघींची एनर्जी जरा पण कमी झाली नव्हती. गाडीत लावलेली गाणी आणि बाहेर सुटलेली थंड हवा यांचा ते आनंद घेत होते. दिवसभरात आम्हाला दोघांना आत्ता थोडा वेळ मिळाला होता, त्यात पण आम्ही गुंग होतो. मार्केटमध्ये थोडा वेळ फिरलो आणि हव्या होत्या त्या गोष्टी घेतल्या. गणपतीच्या सणात मार्केट किती छान सुंदर सजलेलं दिसत होतं. खरेदी संपवून आम्ही सोनाचं फेवरेट फूड एन्जॉय केलं आणि मग घरच्या दिशेने निघालो. आजसाठी बस एवढंच. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग अस. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.